40+ खेळाडू आहेत। आज मला इथे आमचे सतीश पाटील 40+ पेण तालुका अध्यक्ष यांनी मला इथे आमंत्रित केलं। थोडासा उशीर झाला, दिलगिरी व्यक्त करतो, परंतु दुपारच्या सत्रामध्ये मी आपल्या सोबत नक्की जॉईंट आहे, कारण आपण जे प्रयत्न करताय या 40+ खेळाडूंना जी परवडी आपण उपलब्ध करून दिलेली आहात याच्या मागचा खरं तर हे फक्त आपल्याला 4 दिवस आपण बघतोय, पण त्या आधी त्यांनी अगदी महिनाभर या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे। आणि अगदी महिनाभर मला कॉल आला होता, महिनाभर आधी त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला एक दिवस तरी आमच्यासाठी द्यायचं आहे। तर सतीश पाटील यांचं देखील या ठिकाणी खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो। हनुमानपाड्याचे सागर पाटील उत्कृष्ट कॉमेंटेटर, हनुमानपाड्याचे फलंदाज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती आहे कृपया आपण देखील या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे। चला सामन्याला सुरुवात करूया। बघणार आहोत या ठिकाणी सामना 5 षटकांचा। प्लेइंग 11 लिस्ट इकडे सुपूर्द करायची आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये। तर आपण बघणार आहोत 5 षटकांचा सामना। किती धावा गोळा या ठिकाणी होणार आहेत, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी समर्थ विंधणे 40 मास्टर या टीमने या ठिकाणी हा वेगळा निर्णय घेतलेला आहे। यावेळेला मात्र या ठिकाणी दोनही पराभूत झालेले संघ आमने सामने अगदी समोरासमोर या ठिकाणी या सामन्यामध्ये झुंज देणार आहेत। यानंतरचा जो पुढचा सामना होईल तो अर्थातच पहिला सामना विजेता संघ आणि दुसरा सामना विजेता संघ याच्यामध्ये या ठिकाणी पुढची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी चालू असलेला सामना सुरू होतोय। बॅटिंग करणार आहे समर्थ विंधणे 40 मास्टर संघ आणि क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय गायकर कंपनी। पहिला गोलंदाज वापरला गेलाय अनिल वाघे। पहिला षटक प्रायमरी षटक, P1चं पहिलं षटक आहे। फर्स्ट नाही आहे पॉवर प्ले, ओके। इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण पूर्णतः पसरवलं गेलंय। यावेळेला कार्पेटला घासत चेंडू या ठिकाणी लेग साईडला कट करतोय। पहिल्या चेंडूला या ठिकाणी दिशा देण्याचं काम फलंदाजाने या ठिकाणी केलं। इथे एक सिंगल प्राप्त झाली, अकाउंटला मात्र खात्याला सुरुवात झालेल्या खातं ओपन केलं गेलंय 1 धावेनं। YB पाटील आणि निवृत्ती पाटील हे दोन महत्त्वाचे फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय। निवृत्ती पाटील याला खेळायचं होतं लेग साईडला, मात्र बॅटच्या पॉपर पोर्शनमध्ये या ठिकाणी चेंडू घेता आला नाही। इथे मात्र या ठिकाणी अगदी फसवा चेंडू या ठिकाणी म्हणावा लागेल, कारण या चेंडूवरती या ठिकाणी खेळ करायचा होता, लेग साईडला फटका घ्यायचा होता, पण मात्र इथे मात्र या ठिकाणी असफलता प्राप्त झाली आहे। त्यामुळे कोणतेच धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता। अनिल याचा पुढचा चेंडू अगदी खाली राहिला। इथे मात्र पुन्हा एकदा एक चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित झालेला आहे। बॅटकट आहे। इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय एक धाव निवृत्ती पाटील यांना या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा केलेली आहे। धाव संख्या झालेली आहे बिनबाद 2। पहिलं षटक चालू असताना अनिल याचं महत्त्वाचं षटक पहिलं षटक असतं। यावेळेला मात्र या ठिकाणी आडवी बॅट करून चेंडू खेळून काढलेला आहे। थर्ड मॅनच्या बाजूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। पुन्हा एक सिंगल प्राप्त झालेली आहे। एक धाव आरोग्यासाठी, धाव तर घेणं गरजेचं आहे, पण बऱ्याचशा वेळेला काही बॅट्समन असतात ते मोठे फटके घेऊन त्या ठिकाणी आपल्या धावा गोळा करीत असतात, पण धावणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। यावेळेला मात्र थर्ड मॅनच्या बाजूला चेंडू ढकलला गेला होता, एक सिंगल प्राप्त झालेली आहे। 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या होते 3। थोडासा उशीर या ठिकाणी आपण बघतोय झालेला आहे या स्पर्धा भरवण्यामध्ये, पण पुढच्या वेळेला मात्र आमचे सतीश पाटील आणि आमचे संजय डंगर सर पुढच्या वेळेला मात्र लवकरच या स्पर्धेचं आयोजन करतील। यावेळेला मात्र खराब फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू मात्र या ठिकाणी हवेमध्ये राहिला आणि सहज झेल टिपता आला आणि पहिला विकेट तंबूच्या आसराला जातोय। विंधणे 40 मास्टर या टीमचा पहिला विकेट बॅक टू द पॅव्हिलियन।
निश्चित करू. जे परफॉर्मन्स आहे ते नक्कीच या ठिकाणी चांगलं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण मित्रांनो, बऱ्याचशा वेळेला आपण क्रिकेट असू दे किंवा कोणताही खेळ असू द्या, प्रत्येक टीमला असं वाटतं की आपण जिंकावं, कुठल्या तरी एका चषकावरती आपलं नाव कोरावं, हे प्रत्येकाला वाटत असतं. यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न सरळ डीप स्कोर लेगच्या डोक्यावरून मारलाय. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. वरती जर समाचार द्यायचा होता तर नक्कीच या ठिकाणी चेंडूवरती दृष्टी आणि फुटवर्क देखील महत्त्वाचा होता. जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू खाली राहिला आणि मात्र हा निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक झालं षटकारानंतर. यावेळेला मात्र या ठिकाणी चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळून काढलेला आहे. येतोय डीप मिडॉनच्या बाजूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 1-11. 1-1 लॉस ऑफ 1 विकेट. 1-1-1 11 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चांगलं ग्राउंड आहे. या ग्राउंडवरती अनेक स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. आताचा चेंडू एसटीच्या बाहेर, ऑफ एसटीच्या को बाहेर असल्यामुळे पंचांनी या ठिकाणी सांगितलं हा खराब चेंडू आहे. वाईड बॉल, एक्स्ट्रा धावेनं फायदा होईल. धावसंख्या होते 12. 1-12. अमोलचा हा चेंडू या ठिकाणी खेळून काढलेला आहे. गल्ली आणि पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी हजर आहे. फटक्यामध्ये तेवढी जान नाही जसा खेळ पाहिजे. खरं तर मगाशी जो एक फटका पाहिला, पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा खेळ मात्र या ठिकाणी थोडा स्लो झाला. एक सिंगल मिळाली. धावसंख्या पुन्हा एक धावेनं वाढते. धावसंख्या होती ती 13. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या पट्ट्यामध्ये आहे. चेंडूला दिशा दिली. चेंडू जाते सरळ सीमारेषा पार. येतोय षटकार. मिळतील 6 धावा. बघतोस काय रागानी षटकार मारलाय वागानी. डीजे फटका आला तर आनंद साजरा केला जातो आणि आमच्या स्टेजवरती सुद्धा चकवा वाजवल्या जातात. जयंत पाटील यांच्या माध्यमातून खरं तर त्यांना सुद्धा उत्साह वाटतो, कारण मॅच जर या ठिकाणी जर चांगला आपल्याला परफॉर्मन्स चांगला असेल तर नक्की आनंद देखील मिळतो तुम्हाला काय प्रेक्षकांना देखील. आणि ते चकवा बघा झांज वाजली जाते. सुरेख. यावेळेला आणखीन एक मोठा फटका. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. आणखीन एक मिळेल षटकार. ज्या फटक्यांची खरं तर गरज होती इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय आपलं पुन्हा एकदा अस्तित्व या ठिकाणी सिद्ध केलं या फलंदाजानं आणि पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे. मिळणार आहे पुन्हा एकदा षटकार आणि या 6 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 25 धावा. 25 लॉस ऑफ 1 विकेट. 1-25. डीजे छत्रपतींची मायभूमी आहे ही. कर्मभूमी ही, जन्मभूमी ही, मायभूमी ही, महाराष्ट्राची भूमी ही. भूमी टाळकऱ्यांची, मालकऱ्यांची, वारकऱ्यांची ही भूमी. शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची ही स्वराज्याची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपला आराध्य दैवत. आणि आज या ठिकाणी 40+ रायगड मास्टर बिग बॅश ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या मंचाच्या अगदी समोर महाराजांची मूर्ती असल्यामुळे, प्रतिमा या ठिकाणी असल्यामुळे नक्कीच प्रत्येकाला अभिमान वाटतो. खरं तर आपला रायगड हे स्वराज्याची राजधानी आहे आणि रायगडमधला आपला जन्म आहे हे सुद्धा आपलं महत्भाग्य असणं गरजेचं आहे. आणि महाराजांची मूर्ती आपल्याला नक्कीच प्रेरणादायी या ठिकाणी ठरते. खरं तर
अलीकडे आपण जर पाहिलात तर छत्रपती संभाजी महाराजांचा हा बलिदान मास म्हणून आपण या ठिकाणी बरेच जण पाळतात. हा बलिदान मास म्हणून या ठिकाणी पाळला जातो आणि त्याचा आम्ही देखील या ठिकाणी उल्लेख करू. सर्वेश पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी 40+ रायगड मास्टर बिग बॅश मध्ये या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. तर 2 षटक झालेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/25 25 पावशतक फलकावरती लागलेला आहे. अजूनही धावांची गरज असणार आहे. अजूनही 3 षटक बाकी आहेत. सामना 5 षटकांचा आहे, त्याच्यामुळे तिसरा गोलंदाज वापरलाय वासुदेव, स्वतः कॅप्टन कर्णधार या ठिकाणी चेंडू घेऊन आपण बघतोय खेळपट्टीवरती आणि या ठिकाणी आपल्या बॉलिंग पार्कवरती पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वासुदेव पुन्हा एकदा पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला या ठिकाणी आपण बघतोय चेंडूला दिशा दिलेली आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडा स्लिप झाला आणि चेंडू मात्र जातोय का बघायचं आहे. येस, सीमारेषा पार, येईल चौकार, 4 धावा मिळतील. पण आपलं शरीर हे योग्य आपल्याला ठेवायचं आहे, जपलायचं आहे. खरं तर आपण अनेक वेळेला बघतो डाय घेतल्या जातात, अनेक वेळेला काही दगड असतो ते लागतात आणि त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी मोठे दगड असतील, त्यामुळे कृपया काळजी घ्या. 1 धाव आरोग्यासाठीच आहे, पण तरी देखील स्पर्धेमध्ये असे काही या ठिकाणी घटना घडत नाहीत. सुदैवानं आपण ज्या वेळेला खेळपट्टीचं पूजन करतो, पण तरी देखील काही सांगू शकत नाही, काही घडू शकतं. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हे देखील महत्त्वाचं असणार आहे. या मायक्रोफोनच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच आम्ही सांगू. फर्स्ट एड बॉक्स देखील आम्ही पुरवलेला आहे. आमची खरं तर कार्य तत्परता या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली आहे. पाणी देखील पुरवलं जातोय. धावसंख्या 29 धावा, 29 रन्स, 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील वासुदेव. अगदी आपण बघतोय वायबी पाटील समोर या ठिकाणी खेळतायत. 58 वर्ष, वय वर्ष 58 आणि मागे स्पर्धा 2021 मध्ये तृतीय क्रमांक, 3ही सामने नाबाद ते खेळले होते. नॉट आउट या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स राहिलेला आहे. यावेळेला सुद्धा अतिशय चांगला फटका, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचणार का, तर क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. पंचांकडून इशारा आलाय चौकाराचा. मिळतील 4 धावा आणि वायबी पाटीलचं होणार पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय 30 धार आणि तेच या ठिकाणी या मैदानावरती डीजे मास्टरला देऊया संधी. सुरू आहे तर तोच आता आपण या ठिकाणी पाहतोय की काय जबरदस्त क्लास फटका त्यांनी या ठिकाणी खेळून काढला होता. आता मात्र या ठिकाणी ऑफ साईडला खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एक सिंगल या ठिकाणी प्राप्त, डेड बॉल पंचांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. बघा
पंचांकडून रेड बॉलचा इशारा या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा फलंदाज आपल्या खेळपट्टीवरती या ठिकाणी सज्ज होतील पुढचा चेंडूला समाचार देण्यासाठी. वाय बी पाटील, ओ क्लास फटका आहे, आणखीन एक दर्जेदार फटका या ठिकाणी आपण बघतोय, जातोय लॉंगॉनच्या बाजूला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पण एक सिंगल धावेवरती या ठिकाणी समाधान त्यांनी मानलेलं आहे. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट झाली, एका धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 1-34, 34, लॉस ऑफ 1 विकेट. मारुती पाटील आणि महेंद्र पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. यावेळेला मात्र दांडी झाले गोल, जो दांडी करतो गोल तो पॉवरफुल. इथे मात्र ते देखील कॅप्टन वासुदेव या ठिकाणी आपल्याला पाहतोय गोलंदाजी करीत असताना, ज्यांना खरं तर विकेटची गरज होती, इथे पार्टनरशिप तोडायची होती आणि ते मात्र यश मिळतोय. स्वतः कॅप्टन अर्थातच गायकर कंपनी संघाचे स्वतः कॅप्टन या ठिकाणी चेंडू टाकत असताना त्रिफल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत, इष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला, तो म्हणजे जगदीश. चौकार मारला तरी 500 आणि सतीश पाटील यांनी जर विकेट घेतली तरी देखील आमचे 40 प्लसचे अध्यक्ष आणि आयोजक स्वतः सतीश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पण यावेळेला मात्र या ठिकाणी चेंडूला अलगत अगदी सहजरित्या या ठिकाणी हलक्या हाताने चेंडू खेळून काढलेला आहे, त्यामुळे नाहक घाई कुठे दिसत नाही, कारण गोलंदाज देखील अगदी महत्त्वाचा आहे आणि त्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपली विकेट साबूत ठेवून आपल्याला या ठिकाणी खेळ करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी फक्त टच अँड पुश केला चेंडूला आणि एक सिंगल प्राप्त केली. अधूनमधून कसं असतं की एखादा मोठ्या फटक्यापेक्षा आपण सिंगल डबलनं देखील या ठिकाणी धावा आणू शकतो, हा इरादा इथे वाय बी पाटील यांनी दाखवून दिला. समोर खेळण्यासाठी फलंदाज रुपेशच्या बॅटमधून या ठिकाणी हा फटका खेळून काढलेला आहे. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय रुपेशच्या बॅटमधून आलाय चौकार, 4 धावा मिळतील, उत्कृष्ट फटका आहे. नंतर दाखवून दिलंय, पहिल्या चेंडूला समाचार दिला. आपण बघतोय या ठिकाणी रुपेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आणि सतीशचा हा पुढचा चेंडू असेल. सतीशने एक विकेट घेतली तर 500 मिळतील. ऑफर चांगली आहे. यावेळेला मात्र या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू आलाय, पण इथे मात्र कोणतीच धाव नाही. चांगला चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची झाली सांगता, जसा बॅटच्या ज्या योग्य दिशेला चेंडू टर्न करायचा होता, जिथे खेळायचा होता तिथे मात्र फलंदाजाला खेळता आला नाही आणि मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. धावा आणाव्या लागतील. 5 षटकांचा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील एक मॅच हरलेला संघ आहे, त्याच्यामुळे त्यांना देखील विजय मिळवणं हे गरजेचं असणार आहे.
यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय कार्पेटला घासत गुदगुदी करत चेंडू मात्र या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेला चेंडू खेळून काढला होता. इथे क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवला, फेकी देखील चांगली झाली. टोटली गुड क्रिकेट आपण पाहिला, पण मात्र एक सिंगल धाव रोखली नाहीये. एक धाव मिळते ती अर्थात रुपेशाला. समर्थ विंदणे 40+ मास्टर ही टीम या ठिकाणी बॅटिंग करताना आपण बघतोय. बघा टेक्निक आहे इथे मात्र या ठिकाणी स्वतः टीम मालक आहेत, पण यावेळेला मात्र ही धाव का काढायची होती, पण तरी देखील काही गरज नव्हती. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय एक धाव काढून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला YB पाटील, पण इथे मात्र तुमची आयडिया थोडीशी कुठेतरी आता चुकली असं मला वाटायला लागलं. कारण एक धाव मिळाली होती आणि मगासपासून आपण बघत होतो की एक एक धावेवरती आपण समाधान मानत होतात, पण ही दुसरी धाव घेताना कुठेतरी घाई झाली आणि ती धाव मात्र या ठिकाणी अंगलट आलेली आपण पाहतोय. आणि धाव संख्या फक्त एकच धावेने, ही तिसरी विकेट तंबूच्या असलेला. धाव संख्या 3 बाद 45 45. बघा सागर पाटील त्या ठिकाणी बॉर्डर लाईनला उभे आहेत आणि ते देखील चेंडू बाहेर गेला की लगेच चेंडू आणून देतात आणि चांगलं सहकार्य करतायत. सतीश पाटील यांच्याकडून खरोखरच त्यांचं मनभरून आम्ही कौतुक करतो. हा जर गोलंदाज या आधी 2 मॅचमध्ये जर यूज केला असता तर नक्कीच काहीतरी वेगळा समीकरण आपल्याला पाहायला मिळाला असता. इथे मात्र बघा काय सुरेख चेंडू टाकलाय या गोलंदाज सतीश यानं आणि इथे मात्र या ठिकाणी एक धाव फलंदाजानं घेतली खरी, पण मात्र इथे एकच धावेवरती समाधान मानावं लागलंय, कारण मोठा फटका होऊ देणार नाही. आमचे सन्माननीय जनार्दन नागले काका यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पेण पूर्व विभागातील क्रिकेटला वाहून घेणारे आणि वेळ देणारे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. स्वतः सन्माननीय एअर इंडियामध्ये रिटायरमेंट घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य जे आहे आपला वेळ तो आपल्या या क्रिकेटला वाहून घेतलेला आहे. असे उत्कृष्ट स्कोरर आमच्या सन्माननीय जनार्दन नागले काका नेहमी आमच्या सोबत असतात आणि आम्हाला मार्गदर्शन करीत असतात. त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत. आणि बघा 4 षटक झालेला आहे, 4 ओव्हर कंप्लीट झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 46 46. लॉस ऑफ 3 विकेट्स 3 बाद 46 धावा. चांगला खेळ मैदानामध्ये आपण या ठिकाणी बघतोय. दोनही टीमकडून टोटली गुड क्रिकेट आहे. रखरखतं ऊन जरी असलं तरी त्यामध्ये या ठिकाणी खेळ करताना मात्र उन्हाची पर्वा नाही कोणत्याही खेळाडूला. ते मात्र या ठिकाणी मी प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचा खेळ 40+ सर्व खेळाडू, 40 नाही तर 50+ देखील काही जण या ठिकाणी मी बघतोय. जसं तुम्ही YB पाटलांचं नाव आपण या ठिकाणी घेतलं 58 त्यांचं या ठिकाणी एज आहे. बॉलर नेम प्लीज. अंतिम षटक लास्ट ओव्हर हाणामारीचं षटक असणार आहे. डेथ ओव्हर आहे आणि जयदास आपल्या बॉलिंग पार्कवरती या ठिकाणी सज्ज होतोय. आमचे दोनही पंच बघा पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय चांगलं या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वेळेला अपडेट देत आहेत. त्या पंचांचा पुन्हा एकदा खूप खूप आभार. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू खेळून काढलेला आहे. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय 2 क्षेत्ररक्षकांमधून चांगली गॅप सिलेक्शन केलंय. चेंडूला मात्र या ठिकाणी दिशा दिली. चेंडू जात आहे सरळ सीमारेषा पार, येईल चौकार, मिळतील 4 धावा. फायदा होतोय या ठिकाणी अर्थातच समर्थ विंदणे 40 मास्टर या टीमला 4 धावेनं फायदा. डीजे मास्टरला संधी देऊया. मात्र या ठिकाणी अगदी पायातला चेंडू होता. इथे मात्र याला खेळून काढण्याचा प्रयत्न देखील झाला, मात्र फॉलो थ्रूच्या बाजूला चेंडू असल्या लेग बायचा इशारा यस पंचांकडून या ठिकाणी आपण पाहिलं. मी म्हटलं की पायातला चेंडू होता, पण मात्र त्याला त्या ठिकाणी व्यवस्थित बॅटवरती घेता आला नाही. एक सिंगल प्राप्त झाली, लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली.
आता मात्र या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल, कोणतीच धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडूची झाली सांगता. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. रुपेश मात्र या ठिकाणी हिट करण्याच्या नादामध्ये बीट होतोय. चेंडूवरती गेलं पाहिजे, फुटवर्क देखील महत्वाचं आहे. चेंडूला दिशा दिली पाहिजे. एका सिंगल मिळून आपण खेळ करणं गरजेचं आहे. बघा इथे मात्र या ठिकाणी हाबी होतोय हा गोलंदाज जयदास. अतिशय सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत या ठिकाणी जयदासनं चेंडू टाकलेत 4 आणि धावा दिलेल्या आहेत 5. 4 एक लेग बाईटच्या स्वरूपात होती, म्हणजे फक्त 4 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत. यावेळेला मात्र या ठिकाणी रूप बदललाय फलंदाज रुपेश यानं आणि दिशा दिलेली आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार. 4 धावा मिळतील. आर पार, सीमा रेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या कानावरती या ठिकाणी सहज शब्द आमचे या ठिकाणी जातील असा एक उत्कृष्ट माईक सिस्टीम ज्यांचा आहे गोल्डन डीजे सध्या गाजतोय सगळीकडे. गोल्डन डीजे अनेक भव्य, अनेक खूप खूप मोठ्या टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून सक्सेस करण्यामध्ये ज्यांचा हातखंडा आहे असा गोल्डन डीजे. आता मात्र या ठिकाणी आडवी बॅट करून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज रुपेश याची महत्वपूर्ण विकेट कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. धावांचं लक्ष या ठिकाणी समोर उभं केलेलं आहे. किधर भी जाओ नहीं मिलेगा ऐसा घाघरा, नहीं मिलेगा ऐसा डीजे. या ठिकाणी आपल्याला पुढील इनिंगचा या ठिकाणी धावतं समालोचन ऐकवण्यासाठी सर्वेश पाटील आमच्या सोबत या ठिकाणी जोडले जात आहेत. ते देखील एक उत्कृष्ट समालोचक आहेत. हनुमान पाड्याचे ते सुपुत्र आहेत आणि नक्कीच त्यांचा देखील आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल. पण गायकर कंपनीचा 12 खेळाडू कृपया आपण इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. नावं महत्वाची आहेत कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे, त्यामुळे नावं महत्वाची असतील. आमचे गुणलेखक देखील आपली वाट पाहत आहेत, तर कृपया अपडेटर देखील आपली वाट पाहत आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपला 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवायचा आहे. कॅप्टनला विनंती आहे आपला खेळाडू आपण या ठिकाणी पाठवायचं. बघा 55 धावा झालेल्या आहेत. 56 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलेलं आहे. 5 षटक 56 धावा. कशा पद्धतीने या ठिकाणी गायकर कंपनी हा संघ या ठिकाणी हे आव्हान या ठिकाणी पार करणार का बघायचं आहे, किंवा या धावा डिफेन्स केल्या जाणार आहेत आणि इथे मात्र पुन्हा एकदा विजयाची नांदी घेऊन येणार का समर्थ विंधणे 40 मास्टर हा संघ बघायचा आहे. परंतु पुढचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल ते आमचे सहकारी सर्वेश पाटील. हॅलो चेक, हॅलो हॅलो.
समर्थ विंदने 40+ मास्टर्स विपक्ष आपण पाहतोय गायकर कंपनी रसायने. अतिशय दोन्ही तुल्यबुल्य संघ पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सरासरी 11ची गाठायची आहे. प्रतिशतक 11 धावा कुठनं भरपूर गरजेचं असणार आहे. ही मॅच दोन्ही संघांना या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण दोन्ही संघ पराभूत होऊन आले. त्यामुळे एक शेवट गोड करणारा सामना हा असावा कदाचित दोन्ही संघांसाठी. नक्कीच प्रयत्न भरपूर असतील. पंचांना करतो विनंती की मॅच लवकर चालू करून घ्या. खऱ्या अर्थानं टाइम अलर्ट असणार आहे. भरपूर चांगल्या मॅचेस खरं तर या गोविर्ल्याच्या मैदानावरती संपन्न होत असताना दिसत आहेत. खरं तर स्वप्नील पाटील गोविर्ले यांनी हा मैदान तयार केला. तदनंतर सतीश पाटील यांची मेहनत कुठेतरी एक रंग लावते आणि या स्पर्धेला अगदी 4 चांद लागत आहेत. अतिशय भन्नाट आणि अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. रसायनी संघाला आता 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये जवळ 55 धावांचा पाठलाग करायचा होऊ शकतात. इझी आहे हा स्कोर. हा जो पिच आहे बॅटिंग पिच आहे. इथं चेसिंग नेहमी होत असते. मॅचला होते सुरुवात. या ठिकाणी 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज असणार आहे. 56 धावांची गरज असणार आहे. अगदी पंचांच्या आपण पाहतोय डाव्या बाजूने संघाचा या ठिकाणी श्री गणेशा करणारा गोलंदाज CK पाटील मैदानावरती दाखल झाला. अगदी 4-5 पावलांचा स्टार्ट आहे. चांगला चेंडू फक्त दिशा दिली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होत आहे थोडेसे फंबल. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप जातोय सीमा पार. आलाय चौकार. ठोकली. थँक्यू. काय अप्रतिम स्ट्रोक्स पाहायला मिळाला. खरं तर फलंदाज अनंत यांच्या बॅट मधून उजव्या हाताचा फलंदाज फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू अगदी मिड विकेटला आपटला होता. खरं तर एकदम ग्राउंडच्या मध्ये हाफ ट्रॅकवर आपण म्हटलं जातं या चेंडूला संबोधलं जातं. त्याला फक्त दिशा दिली आणि पहिल्या चेंडूवरती चौकार कुठून काढलाय. दुसरा चेंडू अगदी बॅकच्या रडार मध्ये होता. चेंडू टॉप पेज घेतोय खरं तर, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिंगल नाही रोखू शकत. या सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचल्या 5च्या घरात. पहिली ओव्हर प्रगतीपथावर आपण पाहतोय. अतिशय सुंदर आणि भेदक मारा या ठिकाणी. डबल 50+ गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. CK पाटील पंचांच्या अगदी डाव्या बाजूने. तेच तर्रार चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं गेलं होतं. यारकोर स्वरूपाचा चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अगदी क्षेत्ररक्षणानुसार या ठिकाणी गोलंदाजी केली जात आहे. पुन्हा एकदा सिंगल या ठिकाणी आलंय. या सिंगलच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती लागत आहेत. इथून मात्र 1-2 मोठे फटके शोधावे लागणार आहेत. चांगला चेंडू. पुन्हा एकदा दिशा दिली. प्रॉपर गॅप सिलेक्शन पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षकांना अगदी धावण्यासाठी मजबूत केलंय आणि हा आलाय थर्डमॅनला दुसरा चौकार. ठोक डीजे. गोलंदाजीवरती या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न एक मनसुबा अनंत यांचा. त्यांच्या बॅट मधून आपण पाहतोय त्याच दिशेने 2 चौकार पाहायला मिळालेत. प्रॉपर गॅप सिलेक्शन फील्ड नुसार खेळलं जात आहे. खरं तर नोटेड क्रिकेट क्लब हनुमानपाडाच्या सर्व सभासदांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनवर राहा. सागर पाटील तिथे तैनात आहे. अगदी यशस्वीरित्या मॅचेस पार करून देण्यात मदत करत असताना पुन्हा एकदा तीच दिशा निवडल्या, परंतु आता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटला आपण पाहतोय. सिंगल रन्स ऍड होईल या ठिकाणी. अप्रतिम फलंदाजीचा नमुना. एक चौकारानंतर सेन्सिबल क्रिकेट सिंगल पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा आहेत धावफलकावर. अजूनपर्यंत एक जमेची बाजू आहे, कारण एकही विकेट अजून तंबूच्या आसऱ्याला परतलेला नाही आहे. त्यामुळे रसायनी संघाला आता मात्र फाईट करण्यासाठी भरपूर चांगली संधी आहे. दिशा दिली पुन्हा एकदा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. रनआउटची नामी संधी आणि फलंदाज होत आहे बाद. नुकताच आपण चर्चा केली होती की विकेट नाहीये, परंतु आले रनआउटच्या स्वरूपात. पहिला हादरा, पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला.
जाऊन पोहोचले 11 घरात, 1 गडी बाद. स्पर्धा ही दोन्ही एंडनी खेळवली जातील याची या ठिकाणी नोंद घ्यायची. आता मात्र दुसरा एंड चालू होईल तो म्हणजे गोविरला एंड. या एंडनी भरपूर रन्स पाहायला मिळालेत या वर्षी, कारण हा एंड पूर्वी नसायचा. 2-3 वर्ष सातत्याने एकच एंडनी खेळलं जायचं, परंतु एक स्वप्नील पाटीलची वेगळी कल्पना, तसेच स्वप्नील पाटील गोविरले जे आहेत त्यांच्याकडून आम्हाला या मॅचसाठी भरपूर सहकार्य झालंय. तसेच आपण त्यांच्या माध्यमातून एक ॲम्ब्युलन्स देखील देण्यात आलेली आहे अशोक ठाकूर यांच्या मार्फत. त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या मार्फत स्वागत आणि जाऊया मॅचकडे. मॅच रंगते या ठिकाणी. समर्थ बिंदूने 40+ मास्टर विपक्ष गायकर कंपनी रसायने. अप्रतिम लढत पाहायला मिळते. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे, 11ची सरासरी गाठायचा आहे, 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रतिषटक या ठिकाणी 11 धावा बनवणं खूप गरजेचं आहे. इथून पहिल्या षटकामध्ये 11 धावा सहजरित्या पार करतात, परंतु एक रनआउटची विकेट मात्र फेकली गेली आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी अद्याप 45 धावांची गरज असणार आहे इथून. तसेच हनुमानपाड्याचे युवा उद्योजक या ठिकाणी महेंद्रजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील करूया स्वागत. त्यांच्या मार्फत या ठिकाणी चहाची पूर्तता झाली आहे. खरं तर त्यांचं देखील करावं तेवढं कौतुक आहे. हनुमानपाडाचा प्रत्येक ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याकडून जे होईल ते योगदान या मॅचेससाठी देतोय, त्यांचं सर्वांचं करूया कौतुक. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय नवीन गोलंदाज हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र दिशा दिली. चेंडू आलाय सीमा पार, षटकार ठोक डीजे. लागणार आहेत. चांगला चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येत आहेत. अप्रतिम झेल टिपले, रनिंग कॅच खरं तर पाहायला मिळतात. दुसरा धक्का तंबूच्या आसऱ्याला. चला करूया आलेले मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी. तदनंतर नवीन फलंदाज मैदानावरती लवकरात लवकर प्रचारण करा, कारण संध्याकाळचं सत्र जबल आता चालू झालंय. मॅचेस आपल्याला लवकरात लवकर पार पडायचे आहेत. खरं तर ही आजचा स्पर्धेचा 4था दिवस आपण पाहतोय. अगदी आनंदाने आणि उत्साहाने स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळत नवीन फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला येईल तो म्हणजे भूषण म्हात्रे. 21-37 समीकरण. 21 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची अद्याप गरज आहे. 2-3 मोठे फटके या सामन्याचा निकाल मात्र पूर्णपणे बदलवू शकतील का, हा प्रश्न मात्र रसायने टीमला पडलाय. कारण प्रमुख खेळाडू आपला बाद झालाय, त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता. तदनंतर गोलंदाजाने केलेलं सुरेख कमबॅक रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी. नेक्स्ट बॉल, चांगला फटका या ठिकाणी, फक्त दिशा दिली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, वेगाने जोराचा जोर करावा लागेल, परंतु अखेरकारी रेस जिंकले बॉलांनी आणि मध्ये जी रेस लागली होती, परंतु शेवटी मात्र चेंडूने ते रेस जिंकले. अगदी चांगली फलंदाजी, आल्या आल्या काय सुंदर स्ट्रोक्स खेळलाय, अगदी विराट कोहलीची आठवण करून दिली. नेक्स्ट बॉल, बॅटच्या रडार मध्ये अगदी 30 दिशा निवडली आणि ठोकलाय, हा षटकार ठोक डीजे.
तर अगदी तुटून पडलाय. नेक्स्ट बॉल चांगला हाफ ट्रॅकर होता, दिशा द्यायचं प्रॉपर कनेक्शन नाही आहे तिथे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सिंगल नाही रोखू शकणार. सिंगल डबल वरती आता कॉन्सन्ट्रेशन केलं जात आहे, कारण षटकार चौकार नुकताच भूषणच्या बॅटमधून आपण पाहिलाय. त्यामुळे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचले 30च्या घरात. अद्याप जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. ठोक डीजे. खरं तर गोल्डन डीजेच्या माध्यमातून आता मात्र भूषण यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. त्याला माहित आहे या 18 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 चेंडू फेस करावे लागणार आहेत त्याला एकट्याला, कारण एकटा आता सर सेनापती संघाचा राहिला, कारण रसायनी संघाकडे तेवढे चांगले बॅट्समन नाही आहेत. आपण मॅच मध्ये मागच्या 2 मॅचेसमध्ये पाहिलं प्रदर्शन थोडासा या ठिकाणी हलाखीचा राहिला, खराब प्रदर्शन राहिला, परंतु आता त्याची कस मात्र भूषण चांगल्या प्रकारे भरून काढतोय. अगदी या मॅचची पूर्णपणे जबाबदारी त्यांनी त्याच्या खांद्यावरती घेतली. 18 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे इथून. नेक्स्ट बॉल अगदी बॅकच्या रडार मध्ये उडवलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय, षटकार. दुसरा षटकार आलाय. भूषण ऑन फायर आहे सध्या. तर तिसरा ओव्हर या ठिकाणी हतलत असताना नवीन गोलंदाज महेंद्र याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. अप्रतिम चेंडू, कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यार्कर स्वरूपाचा चेंडू फेकला गेला. डॉट बॉलची सांगता झाली आहे. षटकारानंतर चोख प्रत्युत्तर दिलंय. विकेट जेवढी महत्वाची नसते ना 40+ क्रिकेटमध्ये, डॉट बॉल तेवढे महत्वाचे असतात. आपण सातत्याने पाहत आलोय की 40+ क्रिकेट आता भरपूर पुढे जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल चांगला उडवलाय, ठोकलाय काऊ कॉर्नरला, षटकार. ठोक डीजे. या ठिकाणी विठ्ठलाच्या भक्तीत दुमलेले असतात, हनुमंताच्या भक्तीत दुमलेले असतात. त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या मार्फत स्वागत. परंतु आता मात्र या मॅचचा पूर्णपणे निकाल लागत झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3री ओव्हर प्रगतीपथावर असताना 42 धावा धाव फलकावर आहे. 2 गड्यांच्या बाद झाल्यानंतर आता मात्र भूषणने हात खोळायला सुरुवात केली आहे. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. चौथा येईल का दिशा दिली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, त्याला या ठिकाणी सन्मान दिला. सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी चोरून काढली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अप्रतिम या ठिकाणी कमबॅक डिलिव्हरी. 2 षटकार जरी आले असले तरी 2 चांगले चेंडू मात्र हाताळले गेलेत महेंद्र यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल अगदी बीट केलं, अगदी अप्रतिम डिलिव्हरी पेश झाली या मैदानावरती. काहीच करू शकले नाहीये. सन्मान द्यायचा होता या ठिकाणी फलंदाजाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू विसावतो या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 13 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. आपण बॉलचा या ठिकाणी समीकरण पाहतोय. चांगला चेंडू, त्याला देखील सन्मान दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी 1 धाव या ठिकाणी पळून काढलेली आहे. नक्कीच प्रथमतः या ठिकाणी रसायनी संघ गोलंदाजी करत होता, तो असं वाटत होतं की 60+ धावा या ठिकाणी होतील, परंतु सतीश पाटील यांनी त्यांना मॅच मध्ये आणून दिलं. पुन्हा एकदा सतीश पाटील यांना आमच्या कडच्या या ठिकाणी पेन तालुक्यातली एक मातबर 40+ गोलंदाज आहेत, परंतु रसायनीच्या कर्णधाराला कदाचित ते ठाऊक नसावं. त्यामुळे मागच्या 2 मॅच मध्ये त्यांना शांत ठेवण्यात आलं, परंतु तिसऱ्या मॅच मध्ये जसं त्यांना चान्स मिळाला तसं त्यांनी त्या संधीचं सोनं करून दाखवलं आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आले. नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस होईल खरं तर पेन पूर्व विभाग, आणि आपण पाहणार आहोत म्हणजे
मेडिकेट स्पोर्ट्स रायगड दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन या ठिकाणी थांबायचं आहे. लगेच नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून खरं तर पहिला पुकार असणार आहे. आपल्या संघनायकांना दोन्ही नायकाच्या संघनायकांना विनंती असणार आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि प्लेइंग 11ची जी काय लिस्ट आहे ती या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. खरं तर हे देखील कळणं भरपूर गरजेचं की आपल्या 11 खेळाडू कोण असणार आहे टीम मध्ये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. कदाचित याच मॅच मध्ये मॅच फिनिश असावी कारण भूषण हा पूर्णपणे आक्रमक झाला आहे. नेक्स्ट बॉल दिशा दिली आहे, फक्त दिशा दिली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. आलाय चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार चौकार. जी टेंबे तसेच त्यांच्या समवेत अमितजी पाटील. खरं तर मी दादांचं या ठिकाणी कौतुक करेन की त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. नेक्स्ट बॉल फक्त दिशा दिली. फुलटॉस चेंडू होता. नक्कीच फलंदाजाला ठाऊक आहे कारण आता मॅच आपल्या पूर्णपणे खिशात आलेली आहे. कारण 7 धावांची गरज असणार आहे इथून. फक्त चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे 10. स्ट्राईकला परत एकदा भूषण यांना आणण्यात आलंय कारण त्याच्या बॅटमध्ये सातत्याने आपण मोठे फटके पाहत आलोय. आतापर्यंत 3 षटकार वैयक्तिक त्याने ठोकले. एक चौकाराच्या जोरावर स्वतः वैयक्तिक खेळतोय. 24 धावांवरती आणि आलाय चौथा षटकार. ठोक डीजे. तर पेनपूर्व विभाग आणि त्यांच्या समोर मेडिकेट स्पोर्ट्स रायगड. नेक्स्ट बॉल 1 धावेची गरज आहे फक्त. चांगला चेंडू, चांगला या ठिकाणी सन्मान दिलाय आणि थांबवलं गेलंय कारण कदाचित षटकाराने मॅच फिनिश करायचा इरादा असावा भूषण यांचा. 1 धाव सहजरित्या होऊ शकली असती परंतु थांबवलं गेलं नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाला. तर त्यांना माहिती आहे एखादा षटकार जर आला तर कदाचित रन रेट मध्ये आपण वरती येऊ शकेल अशी कदाचित आशा असावी भूषण यांची. पुन्हा एकदा दिशा दिली. चांगला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. यार्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं गेलं. अंबे किसी से कम नाही याचं उदाहरण, प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना हा गोलंदाज. नेक्स्ट बॉल चांगला फटका या ठिकाणी टोलवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, बनून राहील प्रेक्षक. आलाय षटकार. मॅच फिनिश. ठोक डीजे. मॅचचा पुरस्कार जाईल भूषण यांना. अप्रतिम स्ट्रोक्स त्याच्या बॅट मधून आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले. तब्बल 5 षटकार आणि 1 चौकार त्याच्या माध्यमातून या ठिकाणी खेचला गेला. 9 बॉल मध्ये 36 धावांची बहारदार इनिंग खरं तर त्यांच्या माध्यमातून पेश करण्यात आली. अगदी आपल्या संघाला एक सोपा विजय मात्र त्याने मिळवून दिला आणि YB पाटीलच्या सरांच्या टीमला या ठिकाणी पराभूत स्वीकारावं लागलं. तसेच आपण पाहतोय सचिन सुतार यांच्या माध्यमातून या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तसेच टॉस देखील त्यांच्याच माध्यमातून केला जाईल. मी सुभाष सरांना विनंती करतो की आपण टॉस करून घ्यायचा आहे. सुभाष सर. हॅलो, चला प्रेम 11 पेणपूर विभाग आणि मेडिटेक स्पोर्ट्स या दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी टॉस बॉक्सवरती यायचं आहे. मेडिटेक स्पोर्ट्सचे आलेले आहेत प्रेम 11 संघाचे कॅप्टन. कृपया आपण इकडे लवकरात लवकर आपण टॉस बॉक्सवरती या. हॅलो शेख.
तर श्री समर्थ विंधने 40+ मास्टर कर्णधार निवृत्ती पाटील आणि इकडे गायकर कंपनी कर्णधार वासुदेव कोंडिलकर या दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला. बिग बॅश लीगमध्ये आपण सहभागी होऊन सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आम्ही आभार व्यक्त करतोय आणि पुढील मॅचसाठी त्यांना शुभेच्छा देतोय. पण तिकडे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया आपण. आणि ह्याच्यानंतर मॅच आहे शेवटचा सामना प्रेम 11 पूर्व विभाग वर्सेस मेडिटेक स्पोर्ट रायगड आणि सचिन सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. भूषण यांना विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घ्या. सचिनजी सुतार साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण भूषण मात्र मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्या. आणि आजच्या दिवसातील मात्र शेवटची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ मात्र धन्यवाद अमित सर. हा आवाज आहे सचिन केणी ऑनलाईन स्कोरर. ग्रुप डी